नमस्कार, मी शारंग. उत्तर कर्नाटकात गेल्या डिसेंबरमध्ये गेलो होतो तेव्हा याना केव्ज बघण्याचा योग आला. गोकर्णापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर या गुहा आहेत. पायथ्याशी बाईक लावली आणि थेट पैदल निघालो रमतगमत. मातीच्या कच्च्या रस्त्यावरून डाव्या उजव्याकडली उंच मोठ्या बुंदांची मोठाले वृक्ष आणि अजस्त्र दगड बघत झपाझप पावलं टाकत मी निघालो. याआधी यानाच्या गुहेबद्दल ऐकलं होतं पण फारशी माहिती नव्हती, त्यामुळे बरंच झालं. झाडाझुडपांच्या फांद्यांमधून मस्त सोनेरी सूर्यकिरण लाल मातीवर दगड धोंड्यावर पडत होते. मधामधातून पाण्याचे छोटाले ओढ होते, जोडे ओले होऊ नयेत म्हणून दगडावर पावल टाकत मधामधात टुणुकन उडी मारत मजा घेत मी मस्तपैकी फिरत होतो. वातावरण गार असलं तरी फार चालल्यामुळे घाम निघत होता, पण ट्रेक आल्हाददायी होत्या. मग अर्ध्या तासाने मी पोहोचलो पायथ्यापाशी आणि इथून दिसायला लागले काळ्या मास्ट लाईमस्टोन अथवा चुनखडीचे छोटेखानी पर्वत. मी म्हटलं जरा पदभ्रमंती इकडे तिकडे करूयात. मग शिरलो एका अरुंद अंधाऱ्या गुहेत. इथली एक पौराणिक आख्यायिका अशी तर भगवान शंकराला भस्म मिळेना म्हणून भस्मासुराला त्यांनी उत्पन्न केलं आणि तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते भस्मीभूत होईल असं त्याला वरदान दिलं. पण भस्मासूर वरदानाची चाचणी करायला शंकराच्या डोक्यावरच हात ठेवण्यासाठी निघाला. हे बघून देव घाबरले. श्री विष्णूला साकडा घातला आणि विष्णूने मोहिनी अवतार धारण केला. भस्मासुरासमोर मोहिनीने नृत्य करायला सुरुवात केली. माझ्याशी लग्न कर अशी त्याने त्याला घळ घातली. मोहिनी म्हणाली की मी अशी अप्रतिम नृत्य करते तर माझा वर माझ्यापेक्षा वरचढ नव्हे तर कमीत कमी माझ्या एवढा निपुण तरी हवाच. भस्मासुराला आला शेव. ती नाचेल तसाच तोही नाचू लागला आणि त्या धुंदीत श्री शंकराच्या वराचा त्याला विसर पडला. ते ताडून मोहिनीने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासुरानेही. झाला तो भस्मीभूत आणि त्या उष्णतेने भोवतालीचा परिसर जळून काळा ठिक्कार पडला. हेच ते मोहिनी शिखर. इथल्या मोठ्याल्या खडकांवर त्याहीपेक्षा मोठाली खडकं रचली होती. माझ्यासारखी आणखी काही भटकी लोक आली होती. गर्दी नको असेल तर फार आधी पोहोचायला हवं होतं. पुढल्या वेळी नक्की लवकर येईल. खडकांमधून सतत पाणी वाहत गेल्याने असेल छोट्या मोठ्या चिरा पडल्या होत्या. अगदी धारदार रक्त काढतील अशा अरुंद जागेतून अंग चोरत मी पुढे जात होतो. मधामधातून तिरीप पडत होते आणि अचानक गुहेतला एखादा कोपरा झळावून निघत होता. मग आणखी शूरपणा करावा म्हणून वाट नसलेल्या ठिकाणीही पोहोचलो. थोड्याच वेळ समजलं की ही जागा आकर्षक आहे तरी छाती दडपून टाकेल अशी भयावह पण आहे. काही ठिकाणी निसरडा भाग आहे आणि जरा सांभाळूनच ट्रेकिंग करावी. सोबतीला कोणी असलं तर फायदेशीरच. इथे बऱ्यापैकी घनदाट जंगल आहे. फिरायला जाताना काळजी घ्या. बराचसा भाग निसरडा आहे, पाय घसरू शकतो, माती भुसभुशीत आहे आणि पावसाळ्यात जाल तर आणखीही घसरण्याचा इथे संभव आहे, त्यामुळे जरा सांभाळून. इथल्या या काळ्या खडकांचं सौंदर्य अप्रतिम आहे, मनमोहक आहे आणि तेवढंच भयावह सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला फार 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 सांभाळून राहावं लागतं. आता तुम्ही बघू शकाल इकडे फार छान गर्द झाडी आहे. मधात मी हरवल्यासारखं पण झालो होतो आणि मग लोकांना आवाज देत मी हळूहळू मार्ग शोधत परत मूळ रस्त्यावरती आलो. आणि इथे बघू शकाल मोठमोठ्याला खडकांवरती त्याहीपेक्षा मोठमोठ्याली खडकं रचून ठेवलेली आहेत. असो, तिथून मार्ग काढत मोठ्या पर्वतापाशी आलो. हेच ते भैरवेश्वर शिखर. भगवान शंकराचं तिथे दर्शन घेतलं. देवळामध्ये छोट्या मोठ्या सुंदर मूर्त्या आहेत. तिथे एक छोटंसं दुकान आहे. त्या दुकानातून आठवणीच्या वस्तू घेतल्या. 10-15 रुपयाची एक छोटीशी तिकीट काढली. सुप्रसिद्ध गुहेत पोहोचलो. गुफा छोटीशी आहे पण इथे जो प्रकाश छायेचा खेळ चालतो तो अनुभवायला नशीब, वेळ आणि संयम असावा लागतो. लोकांची गर्दी आणि आरडाओरड ह्याकडे दुर्लक्ष करत या नैसर्गिक सौंदर्याचं मनमोहक रूप स्मृतीत आणि मोबाईलमध्ये साठवत मी परतीचा प्रवास सुरू केला.